चला सामना सुरू करूया. पहिला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिला चेंडू यावेळी मात्र वन बाउन्स चेंडू जातोय. सीमारेषे बाहेर खंडणीत जाण्याचा होता. यश लोखंडे देसाई ही जोडी मैदानात महापुरुष क्रीडा संघाकडून सलामी जोडीसाठी यश लोखंडे आणि कुणाल देसाई. कुणालच्या बॅटमधून यशच्या बॅटमधून गेला हा खणखणीत जाणे चौकार आणि जाताना चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांची जोडी. शेतकऱ्यांनी चौकार साथीने 10 पर्यंत मदत जाते ती म्हणजेच दुसऱ्या चेंडू मध्येच महापुरुष क्रीडा संघ. दत्तू सावंत तुझा चेंडू यांनी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर डॉट, चौथा चेंडू पुन्हा एकदा दत्तू सावंतचा राईट हँड राऊंड मारा करतोय. यामुळे डोमेस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू खराब चेंडू अतिरिक्त चेंडू मिळतो. अतिरिक्त धाव मिळते 11 पर्यंत मदत. पुन्हा एकदा षटक वेळेमध्ये संपलं पाहिजे. दोन्ही संघांना निश्चितपणे या ठिकाणी टायमिंग दिले गेले. 4 षटकामध्ये प्रति षटक संपवावं लागेल. 4 मिनिटांमध्ये माफ करा 4 मिनिटांमध्ये प्रति षटक. हा मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12 पर्यंत बदल. 2 पहिल्या चेंडूवर प्रहार केल्यानंतर थोडस या ठिकाणी व्हेरिएशन करण्याच्या नादामध्येच 2 अवांतर चेंडूचा वापर केला गेलाय दत्तू यांच्याकडे. हा मात्र सिंगल धाव देणारा चेंडू. 1 धाव जरूर मिळते. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 पर्यंत मजल. यश लोखंडे खेळतो काही शिल्लक. पुन्हा एकदा 5वा चेंडू. यामुळे एक संघ फक्त पाहायला मिळतो. चेंडू आमच्या दिशेने निश्चितपणे येतोय. तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे बाहेर खणखणीत जाणारे चौकार आणि चौकाराने धावसंख्या बदलली. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे सगळे असतील. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्येच निश्चितपणे बनवले कुणाल आणि यश लोखंडे. ओहो यामुळे मात्र अतिरिक्त धाव निश्चितपणे आता ही झाली की येतो. पहिल्या षटकामध्ये 21 धावा फलकावल्या होत्या आणि महापुरुष गोवा संघाने याच्या काही बल संघाला पराभूत करून अंतिम पर्यंत दाखवला होता. हा मात्र खाली जाणारा चेंडू अतिशय सुंदर चेंडू. 1 डॉट येतोय पुन्हा कुणालसाठी यशसाठी या षटकाची पुढचा चेंडू कय्यूम उजव्या हाताने मारा करतोय. हा मात्र एकेरी फटका. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 पर्यंत बदल. कुणाल देसाई ही जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहे. डावखुरा फलंदाज कुणाल स्ट्राईकला. कय्यूमचा पुढचा चेंडू. हो हा मात्र उजव्या दिशेवर थोडासा बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू. तुझे म्हणाले की बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. 1 डॉट चेंडू घेण्यामध्ये यश मिळते. 19 या धावसंख्येवर थांबून भरले आतापर्यंत. पुढे का कय्यूम विश्वासाने या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. हो यामुळे सीधी उंगली से निकलणार नहीं रहा तो उंगली टेढ़ी की थी यहाँ कुणाल देसाई ने लेकिन नाकामयाब. कय्यूम पुन्हा एकदा या षटकातील 5वा चेंडू घेऊन तयार होतो. उजव्या हाताने मारा करण्यासाठी तयार झालाय. डावखुरा फलंदाज कुणालसाठी. हो यावेळी दत्तू चुकी करतोय आणि त्यामुळे 22 रुपयामध्ये यश लोखंडेसाठी उजव्या हाताने मारा करेल. अशा प्रकारे षटक क्रमांक 16 राऊंड मारा करण्यासाठी सज्ज झाला. उजव्या हाताने मारा करतो. डाव्या हाताने फलंदाज अर्थात कुणाल देसाईसाठी या षटकातील पहिला चेंडू. बॅटने चेंडूचा संपर्क होत नाहीये. 1 धाव जरूर मिळता. 11 चेंडू मध्ये पाहूया किती धावा या ठिकाणी फलकावर लावण्यामध्ये यश मिळते. त्यामुळे चेंडू हायमध्ये परंतु
गरज नव्हती. त्याने बॅकअप फक्त केलं असतं तर 2 धावा निश्चितपणे वाचू शकला असता. 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळतात. एकूण 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. त्या म्हणजेच सौरभ उजव्या हाताने मार करतोय यश लोखंडेसाठी. सिंगल धावचा जरूर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार या शंकाने. 2 धावा जरूर मिळत आहेत. जे अडथळे आहेत ते अडथळे सामान्य या ठिकाणचं. चौथा चेंडू 10 ते 12 पावले धावती. उजव्या हाताने मार करतोय पुन्हा एकदा. मात्र गुन्हे स्पॉट वरून थोडीशी उसळी घेणारा चेंडू परंतु अतिशय सुंदर चेंडू म्हणा. पुन्हा एकदा या षटकातील 5वा चेंडू केला होता. ब्रह्मास्त्र परतून पाठवलंय 1च धावेने. एकेरी धावसंख्येने संघात धावसंख्या बदलली 28 पर्यंत बदल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा निघालाय तो म्हणजेच सौरभ. वन बाउन्स ठोपरे टेकली. घुटण्यात एक तमाशात एक. सोहमचा पहिला चेंडू दोन धावांनी संघाची धावसंख्या बदलते. षटक समाप्त होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू मात्र सुंदर चेंडू. हो आता त्यानंतर थोडासा अतिरिक्त बाहेर जातोय म्हणजे निराळी षटकीच्या बाहेरून चेंडू जातोय आणि त्यामुळे निश्चितपणे दंड मिळतो तो सोहमला. यावेळी चेंडूमध्ये चेंडू हवेत हवेमध्ये विराम दिला जातोय. पहिल्या धक्क्यामध्ये 36 धावसंख्येवर. संकेत तयार राहा. माझ्याकडे क्लोज आहे. पाठी वेणू आहे. तुम्ही दोघं क्लोज राहा एकत्र. सोहमचा या षटकातील टाइम घेऊन टाक. तिसरा चेंडू यावेळी मात्र चेंडू जातोय सीमारेषेबाहेर कंटाळी संख्या पोहोचते ती म्हणजे 36 पर्यंत बदल. शेवटचे 3 चेंडू पुन्हा एकदा आरामात 2 धाव चालतील. एकच धाव ठिकाणी एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धावत खायला. भाई तू सांगितलं का यावेळी मात्र चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी आणि षटकाने धावसंख्या बदलली 43 पर्यंत बदल. तिकडे आमचा दुकान होतो. या चेंडूमध्ये 30 या धावसंख्येवर 14 चेंडूमध्ये 30 या धावसंख्येवर रनआउटच्या रूपामध्ये मैदानात राकेश राऊत पहिल्या चेंडूसाठी उजव्या हाताने मार करतोय. पहिल्या चेंडू जातोय 2 धावांसाठी. अनठवा पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू चेंडूचा वापर केला होता. दुसरा चेंडू निर्धाव अर्थातच 3 बाद 200 धावसंख्या. पुन्हा एकदा राकेश राऊत. यामुळे मात्र चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. कुटुंबाचा षटकार त्यातून सावधान फायर आणि षटकारावर धावसंख्या बदलली. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 पर्यंत बदल. आता 21 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. 21 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा राकेशचा पुढचा चेंडू. यामुळे मात्र चेंडू निश्चितपणे फसवतो. 2 धावा तर जरूर मिळत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या. राकेश राऊतच्या कोट्यातील शेवटचे 2 चेंडू उजव्या हाताने मारा करतोय दत्तू सावंतसाठी. रामदास गायकवाडचा फटका गोलच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या जवळ आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सौरभाच्याकडून. 1 धाव मिळते तेच साहिल चव्हाण.
साईडसाठी फटका बसलाय मोठा मासा हातातून निसटला होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये यावेळी पुन्हा एकदा जाळ्यामध्ये पकडला जातोय. या षटकातील पहिल्या चेंडूसाठी समोर आहे म्हणजे दत्तू सावंत. यावेळी फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा तयार होतो उजव्या हाताने खेळण्यासाठी राज धुर्लेकरचा या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा राज. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने सिंगल धाव. 15 चेंडू आणि विजयासाठी अजून 31 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू या षटकातील 14 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. पुन्हा एकदा राज. यावेळी मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दत्तू ऑन फायर. चेंडू गेला फरार 6 धावांसाठी. 13 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. शेवटचा चेंडू राज धोर्लेकर. पहिले 5 चेंडू अतिशय उत्तम पद्धतीने ट्रॅव्हल केले होते, परंतु 5व्या चेंडूवर या ठिकाणी मोठा प्रहार सोसावा लागला. राजाचा या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया किती धाव मिळते आहेत. युवराज 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 11 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. पुन्हा एकदा युवराज. 11 चेंडू 24 धावांची गरज असताना वेळू तयार उजव्या हाताने खेळण्यासाठी. यावर मात्र जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. क्रमांक फलंदाज वेणू मॅनचा सावर्डे बॉलिंग सावर्डे संघाचा. यावर पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू जाते लॉंग षटकार. 9 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 9 चेंडू 12 धावांची गरज. यावर मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय. गोलच्या भागाने चेंडू सीमारेषेच्या जवळ. 2 धावा मिळतात त्यामध्ये वेणूला. पुन्हा एकदा उजव्या हाताने खेळण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जात आहे 1 डाऊन सीमारेषेच्या बाहेर. खंडरे चौकार. 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. राजवाड्यामध्ये सुद्धा फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय तो म्हणजे वेणूला. यावेळी जोरदार प्रहार केला जातोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या बदलते. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची. सावंत 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. दत्तूसाठी पहिला चेंडू यश लोखंडेचा. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. यावेळी मात्र दत्तूच्या बॅटमधून दत्तूच्या प्रवाही जातोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. यश लोखंडेचा या षटकातील दुसरा चेंडू. सिद्धंगाच्या भरून येते. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. फलंदाजी क्रिकेट पाहायला मिळत आहे.
4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. चेंडू टर्न होतोय. 2 धावा तर जरूर मिळत आहेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. बरोबर होते. 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. वेणूने कमाल मित्रांनो केली. तू बरं आहे, मी तू बरं आहे. कमी प्रकाशामध्ये सुद्धा